वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मम्मा गणपती बाप्पा मोरया। मम्मा मूर्ती मोरया। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मम्मा काय ग काय झालं कोणाला एवढे फोन करतेस? मम्माला करते ती दिसलीच नाहीये सकाळपासून. अगं इथेच कुठेतरी गेली असेल सामान वगैरे आणायला गेली असेल ती. कोणालाच न सांगता. हल्ली तुझ्या आईचं डोकं ताळ्यावर आहे का? नाही ना मग येईल ती काळजी करू नकोस जा. मम्मा का केलंस तू असं? काय 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 गरज काय होती? तू असं करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला स्वानंदी. एक मिनिट आई काय काय झालंय? काय काय केलंय मी? तू बॅग वगैरे घेऊन आली आहेस घरी? ठीक आहे ना सगळं? काही ठीक नाहीये. तुझं ऐकून अभिरानं मला माझ्याच घरातून बाहेर काढलं. बेघर झालं मी. पुढे जाऊ काय करू? आता मला तुझ्याच सासरी यावं लागणार ना. पर्याय नाही माझ्याकडे दुसरा. आई ऐक आपण बोलूया शांतपणे. नाही मला सगळं माहितीये. मला सगळं माहितीये स्वानंदी. सगळं माहितीये मला. अधिरा तुझ्याकडे सगळी आग ओकायला आली होती ना. तिनेच तुला सांगितलंय ना मला वेगळं राहायचंय मला त्या घरात राहायचं नाहीये. आणि तू तुला समजावायचं ना तर तू तिला पाठीमध्ये दिला रे. का केलेस असं? उत्तर हवंय मला. मम्मा ही तर सगळाच दोष स्वानंदीला देते. याचा अर्थ आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आता ही काही शांत बसणार नाही. ही बाई अख्खं घर डोक्यावर घेणार. आगे आगे देख होता है क्या. गप्पा काय आहेस तू? उत्तर दे. इतकी वर्ष मी राबराब लाभले ना आपल्या घरासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना प्रेमानं बांधून ठेवलं ना. त्याचं हे बळ दिलं काल परवा आलेल्या मुलीनं. तिच्यामुळे मला माझंच घर सोडायला लागलं. एक मिनिट स्वानंदी मॅडम काय 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 बोलतायत या? मंदाताई प्लीज. मी तुमचं दुःख समजू शकते. आपण अगदी जीव अर्धा करून मुलांना लहानाचं मोठं करतो. त्यांना लाडा कोडात वाढवतो. त्यांचे लाड करतो आणि सुना आल्या की ते आपल्याला लाथ मारून घराच्या बाहेर काढतात. पण 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 आमची स्वानंदी तशी नाहीये. स्वानंदी आपली अगदी गुणाची आहे. तिची काही चूक नाहीये. मी ओळखते ती असं कधीच करणार नाही. काय बोलावं आपलेच दात आणि आपलेच ओठ. खरा प्रॉब्लेम ना माझ्या डॉलमध्येच आहे. काकू काय बोलतेस तू? लग्नानंतर मुलीला तडजोड करावीच लागते समर. आपण डॉलला समजवलं होतं ना. हेच तर समजत नाही ना तुमच्या मुलीला. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. समजत नाही ती. आणि त्याची किंमत मला बोलावी लागते बघा. आपण बोलूया जरा याबद्दल. चल तू माझ्या. एक मिनिट थांब. तुला मी या घरात नकोय? नकोय का मी तुला? तसं असेल तर या सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांग. मी बघेन मला कुठे राहायचं तिथे मी जाईन. मी रस्त्यावर राहीन. मी बस स्टॉपवर झोपेन. मी रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपेन. नाही तर रेल्वेच्या जाऊन जीव देईन. काही उपयोग नाही आता माझ्या जीवाचा. आता काही नाही. सगळ्यांना जड झाले. मी नको 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 नको. नंदाताई तुम्ही आधी शांत व्हा पाहू. म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही नाही हो. तुम्ही कोणालाही जड झाले नाही आहात. यांना माहित नाही. ये तू आपण बोलूया जरा. आपण बोलूया. स्वानंदी अरे बघ तुझ्या आईला किती त्रास होतोय. बघ जरा एकदा.
मला दिसतंय काकू त्यांना त्रास होतोय, पण असं घर सोडून येऊन त्रास कमी होणार आहे का? बस बस मी नाही जाणार आहे त्या घरामध्ये. माझी सून जर वेगळं राहण्याचं बोलत असेल, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडत असेल ना, तर मी पाऊल नाही टाकणार त्या घरामध्ये. मी सांगून ठेवते. बघितलंस ना स्वानंदी, अगं बघ त्यांची अवस्था काय झाली आहे ती. अशा अवस्थेत कुठे जातील त्या? काय करणार? राहू दे त्यांना, इथेच राहू दे. माझ्याच माणसांनी मला वाऱ्यावर सोडलं हो. एक मिनिट, तुम्ही आधी ना सगळेजण शांत व्हा. मी आधीराशी बोलतो. ती स्वतः एका मोठ्या कुटुंबात वाढली, तिने असा स्टँड कसा काय घेतला? तुम्ही मला सांगा, जर हिने पाठिंबा दिलाच नसता तर काय पिशात होती का तुमच्या बहिणीची मला असं बोलायची? आपलंच नाणं खोटं दुसऱ्यांना काय दोष देणार? मंदाताई प्लीज प्लीज रडू नका तुम्ही, नाही तर मला रडू येईल. तुम्ही तुम्ही खुशाल राहा बघू इथे. हे बघा, तुम्ही रडू नका. आपण तोडगा काढू याच्यावर काहीतरी, ठीक आहे? डोंट वरी. तुम्हाला वाटतं ना असं? हिला वाटतं का? बोलते काही बोलते. हिलाच आपली आई नकोशी वाटते. काय करणार? आई असं अजिबात नाहीये काही, तू फक्त जरा शांत झालीस की बोलूया आपण. काही बोलायची गरज नाही आता. छोटस घरट बनवलं होतं माझ्या पोरांचं, छान राहिलो होतो आम्ही. मी घर सांभाळलं होतं. गेलं ना सगळं वाया. मलाच बाहेर काढलं. बघताय ना. मंदाताई प्लीज रडू नका. मी तुम्हाला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते. चला बघू, चला चला. का तू चला? अहो अजून राग आहे का माझ्यावर? आता हे हेवे दावे सोडा, अजून झालं ते. मी तुम्हाला वॉर्न केलं होतं. हो माझी डॉल लाडापोडात वाढली आहे हो. ती हे बघा, ती चुकीची नसेल, पण तिचं नाही नाही हो, पण तिचं वागणं चुकीचं होतंय. मला कळतंय. मला त्रास होतोय ना. होतंय हो. घ्या. म्हणजे सांगा समजावून. नाही नाही, तुम्ही चला बघू. चला चला. असं नका हो करू. सचिन यांची बॅग घेऊन ये गेस्ट रूम मध्ये. काय चाललंय हे देव जाणे. ही तुमची रूम आवडली का? नाही तर आपल्याकडे इतरही भरपूर रूम्स आहेत. कळलं ना? तुम्हाला जी पाहिजे ती सिलेक्ट करा. ही ओके आहे? आणि सचिन त्यांचं सामान तिथे ठेव आणि त्यांना मदत करा लावायला सगळं. हां अप्पी नीट लक्ष ठेवायचं त्यांच्यावर. काय आणि तुम्हालाही काही हवं नको ते नीट मागून घ्या. कळलं? आलेच मी. चल. तुम्ही का असं करताय? म्हणजे मागच्या वेळेला मला मारायला गुंड बायका पाठवल्या होत्या. तुम्ही स्वतः मला थोबाडीत मारली होती आणि आता सगळं पाहुणचार का करताय? झालं. अजून राग आहे मनात. मी राग काढला तुमच्यावर, बरोबर आहे, पण तुम्ही काय केलं? तुम्ही समोर समोर मला उघडं पडायचा प्रयत्न केलात. मग मी काय करणार? नाही 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 नाही, माझा तुमच्यावर अजूनही विश्वास नाही आहे बाबा. काय तुमचं काय सांगू शकत नाही. आता पण मनामध्ये सगळे काय काय कारस्थानं वगैरे शिजवत असाल तुम्ही. तुमचा काय भरोसा? हो काय बोलताय? कारस्थान असतं तर तुमच्या हाताला धरून सगळ्यांसमोर मी हकललं असतं तुम्हाला. तुमची स्वतःची मुलगी तुम्हाला घरात घेत नव्हती की नाही? मी घेतलं ना तुम्हाला घरात. तिच्या समोर, तुमच्या जावयासमोर तुम्हाला घरात आणलं ना. मग